नेला ते बाबा महान त्यागी अरे नाव आहे जगी ते बाबा महान त्यागी अरे नाव आहे जगी कांबडी साहेब ते बाबा महान त्यागी ते बाबा महान त्यागी अरे नाव आहे जगी ते बाबा महान त्यागी नाव आहे जगी जानता ठोकलेला जाणे सातबारा नेला बाबा महान त्यागी नाव आहे जगी काय झालं मानवानो सीवे त्याला नंतर काय झालं माना सन्मानाला नवीन जन्म झाला कसा झाला लहानसा व्यक्ती असन आणि मोठा माणूस असन तरी तो लहानसा माणूस त्या मोठ्या माणसाला काय म्हणते नमस्कार काकाजी म्हणते आणि मोठा माणूस त्या लहानशा व्यक्तीला काय म्हणते नमस्कार बापू म्हणते हा बदल कशामुळे झाला हा बदल झाला सेवेमुळे आणि म्हणून नवऱ्या बायकोच्या भांडणाला तोड नव्हता व्यसन मुक्तीसाठी कोणी जोड नव्हता खूप खाल्ल्या भुलल्या भाकरी खूप खाल्ली मिठाई मेवा पण आता नाही घाबरत म्हणते कारण घरी आहे परमात्माची सेवा परमात्माची सेवा परमात्माची सेवा बोलो महान ते की बाबा जुमदेवची की आणि म्हणून समोर काही म्हणतो जर लक्ष असू द्या रणजितची कांबडी बाबाचे सेवक आमच्याकडे सुद्धा या गाण्यावरती 200 रुपये भेट आलेली आहे मंडळ करून घ्या धन्यवाद हो मानस मानाला नवीन जन्म झाला महिला पुरुष वर्गानी नमस्कार हो केला रामाजी काटकर साहेब खापेवाले यांच्याकडून या गाण्यावरती 500 रुपये भेटायला एकदा जोरदार बंद टाळा होते यांच्यासाठी जोरदार कलाकाराला पुरस्कृत करणं गरजेचं आहे यांच्याकडून 500 रुपये भेटायला पार्टी भर धन्यवाद माना सन्मानाला नवीन जन्म झाला आणि महिला पुरुष वर्गाने नमस्कार केला मग काय झालं चर्चा बैठकीला सुरुवात झाली आणि सेवकानं सेवकाची चोरी पकडली सेवेत असं त्याला माहिती आहे का चर्चा बैठकीत बसलो तर तिथं एकामेकाचे उपकार्य पाकारे काढते कसं का यानं पाय मार्गदर्शकाने सांगते यानं दारू पिली होती यानं हा गुन्हा केला होता तेव्हा तो सेवक तिथे माफी कबूल करते आणि परत आपले कार्य घेते आणि म्हणून मी काय म्हणतो ते बाबा महान त्यागी ते बाबा महान त्यागी अरे नाव आहे जगी ते बाबा महान त्यागी अरे नाव
मग परिवाराचे नियोजन बदल झाले. कसे झाले? जो परिवार 10 वाजता झोपून उठायचा, सेवेत आल्यानंतर सकाळी 5 वाजता झोपून उठायला लागला कच्चीच्या सेवेमध्ये, आणि पक्कीत गेल्यानंतर मग किती वाजता झोपून उठलं तरी चालते. पण हा बदल कशामुळे घडवला? बाबा जुमदेवजीच्या सेवेमुळे. आणि म्हणून म्हणायचं आहे, जशी आईने आपल्या मुलीला माया दिली, तशी बाबा जुमदेवजीने व्यसनमुक्तीची छाया दिली. आज रणजित भाऊ आमच्या घरी बंगला आहे, शेती आहे, कार आहे. आम्ही गर्वानं म्हणतो, हे माझा जुमदेवजीचे उपकार आहे, जुमदेवजीचे उपकार आहे, जुमदेवजीचे उपकार आहे. आणि म्हणून मी काही म्हणतो लक्षात. परिवाराचे नियोजन पहा बदल झाले. 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 हो नवरा बायको मुले भक्ती मार्गात आले. नवरा बायको मुले भक्ती मार्गात आले. हो नवरा बायको मुले भक्ती मार्गात आले. नवरा बायको मुले भक्ती मार्गात आले. अरे चर्चा बैठकीला सुरुवात झाली, आणि सेवकाने सेवकाची चोरी पकडली. के बाबा महान त्यागी, अरे नाव आहे नवी. बाबा महान त्यागी, नाव आहे नवी. दारू सगळ्याचा जगती पार केला, दारू सगळ्याचा जगती पार केला. बाबा महान त्यागी, नाव आहे नवी. बाबा महान त्यागी. शेवटचं कडा बांधवानो, गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत पसार झाला. कसा झाला? या रामटेक लोकसभेचे खासदार बबलू भाऊ बर्वे यांनी बाबा जुमदेवजी यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा याकरता दिल्लीच्या संसदेमध्ये मागणी केली. आता त्या मागणीवरती अमित शहाचं उत्तर आतापर्यंत आलेलं नाहीये. जर बाबा जुमदेवजींना पद्मश्री पुरस्कार जर मिळाला तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. पद्मश्री नाही, मी तर म्हणतो आमच्या देशाचे भारतरत्न आहे बाबा जुमदेवजी. अरे गरीबाच्या घरची दारू सोडून दिली, आणि एक सरकार आहे त्या महावीर मध्ये सांगा, गोल्डन बार मध्ये बसायला जा, कोणत्या बार मध्ये बसायला जा, दारू प्या, पोलीसवाले नाही पकडतील, पोलीसवाले हात नाही लावतील. दारू प्या ना तुम्ही बारच्या बार निघाना गाडी चालवा तर ड्रंक अँड ड्राईव्हचे चालन मार. मग मला सांगा, अबे मग पहिले दारूच कायले पिऊ देता? पहिले दारूच कायले पिऊ देता? कशाला पिऊ देता? याचा विचार तुम्हाला करायचा आहे बांधवांनो, की आपण कुठं अटकला म्हणून. आणि म्हणून हे अशोक खरात बंद करा. अशोक खरात का नाही चलेगा ड्रामा. आणि म्हणून बाबा जुमदेवजीच्या सेवेला हात घाला. जर दारूच्या व्यसनात असाल तर परिवर्तन झाल्याशिवाय येणार नाही. आणि म्हणून शेवटचं करूया म्हणून काय म्हणतात, कसा प्रसार झाला. गल्ली पासून दिल्लीत कसा प्रसार झाला. आमचं परमेश्वर गाव मानव धर्मात आला. मानव धर्मात आला आला आला.
ते बाबा महान त्यागी, अरे नाव आहे जगी.